तो एक जुना खूप खराब झालेला बंगला होता, जसं की एक अदृश्य स्वप्नाला आतमध्ये दडवून ठेवला असेल. त्या बंगल्याच्या आतमध्ये एक खूप भयानक अंधारात एक खोली होती. वियोम एक वेगळ्या काळ्या मशीनवरती बारीकीने काम करत होता. त्याचे कपडे काळे पडले होते आणि केस पूर्ण विस्कटलेले, आणि त्याच्या चारीकडे प्राचीन धूळ लागलेल्या पूर्ण पुस्तकांचा अंबार होता. हवेमध्ये धूळ आणि एका अनोळख्या शक्तीचा गंध पसरलेला होता. वियोम अचानक त्या फाटलेल्या पुस्तकांमध्ये काहीतरी शोधायला लागला. काही वेळातच त्याचे हात एका जुन्या काळ्या भीतीदायक पुस्तकावरती जाऊन थांबले. एक अशी पुस्तक जसं कोणी सदियोपासून त्याचा उघडण्याचा वाट बघत असेल. तो हळूहळू त्याची पानं उलटायला लागला आणि अचानक एका पानावरती जाऊन थांबली. पानाच्या मधोमध एक भयानक राक्षसची आकृती होती, एकदम घिनोनी आणि एवढी भीतीदायक जसं की तो चित्र कोणत्या दुसऱ्या दुनियेचा एक खरा जिता जागता आकार असेल. वियोमच्या होठांवरती एक रहस्यमय हास्य येतं, एक पागलपणे भरलेली हास्य. तो बडबड करून बोलला, आता माझं ध्येय जास्त दूर नाहीये. त्याच वेळेला त्या खोलीचा दरवाजा हलका उघडला आणि हळूहळू पायाचा आवाज घेत ती पूजा होती, वियोमच्या कॉलेजची मैत्रीण. पण वियोम एवढा डुबलेला होता की त्याला तिचा येण्याचा अहसासही नाही झाला. काही क्षणातच तो परत त्या मशीनकडे गुंतला. तेवढ्यातच पूजाचा आवाज त्या शांततेला चिरत आली. हे वियोम, मला येऊन 5 मिनिटं झालेत, काय तुला माहितीच नाही? वियोमने हळूच चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक होती की जसं की तो दुसऱ्याच दुनियामध्ये डुबला असेल. शेवटी तुला झालं काय आहे वियोम? मागच्या 1 महिन्यापासून नाही तर तू कॉलेजमध्ये आलास, नाही तर क्लास अटेंड केला, आणि नाही मला फोन केलास, आणि ना आर्यन ना अर्चनाला. आम्ही तिघं किती परेशान होतो. मग मला आठवलं की तुझ्या डॅडीचा एक पुराणा बंगलाही आहे, तर मी तुला शोधत शोधत इथपर्यंत पोचली. आणि तू तुझा फोन का बंद केला आहेस? शेवटी तू इथे करत काय आहेस? वियोमच्या डोळ्यामध्ये पागलपण पूर्णपणे गहर होत चाललं होतं. तो वेगळ्याच अंदाजामध्ये चालत पूजाकडे जातो. माझे वडील एक खूप मोठे सायंटिस्ट होते. त्यांचा विचार खूप मोठा होता. ते नेहमी एक नवीन खोज करत राहते, असा शोध ज्याने ते दुनियाचा विचार बदलून टाकतील. पण ते त्यांच्या कार्यामध्ये सफल होण्याच्या आधीच चालले गेले. आता मी त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करेल. तू एकदम बरोबर वेळेवर आली आहेस. मी माझ्या ध्येयापासून थोड्याच पावलापासून दूर आहे. एवढं बोलूनच वियोमचं लक्ष परत त्या मशीनमध्ये जाते आणि त्या पुराण्या पुस्तकमध्ये तो पूर्णपणे डुबून जातो. पूजाच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चिंता आली. वागणं आता मनुष्यात नव्हतं वाटत. थोड्या वेळातच ती बोलली, शेवटी अशा कोणत्या शोधामध्ये आहेस तू? वियोमने लगेचच त्या पुस्तकाचा कागद पूजाच्या समोर आणलं. त्याच राक्षसेचा चेहरा होता. हे एक खूप प्राचीन पुस्तक आहे. याच्यामध्ये छापलेला राक्षस बघते, हे कोणी अजून नाही, तर हे आपणच आहोत. पूजा तर जसं पूर्णपणे दगडात परिवर्तित झाली. काय बकवास करतोयस? मूर्खासारखं नाही बोलत आहे, एकदम बरोबर बोलतोय. जशा प्रकारे माणसांचं अस्तित्व या जगात आहे, तसंच आपल्या मनामध्ये जे वाईटपणा असतो, त्या वाईटपणाला पण ह्या राक्षसाच्या रूपमध्ये दुसऱ्या डायमेन्शनमध्ये फिजिकली अवेलेबल असतात. आणि मी त्या डायमेन्शनचा दरवाजा उघडू इच्छित आहे. एवढं बोलूनच वियोम परत मशीनकडे जातो आणि उलटे सिलटे बटन दाबायला लागला की जसं की तो पागल झाला असेल. अचानक मशीनमधून एक चमत्कार सफेद आणि तेज रोशनी बाहेर येते. एक भारी धमाक्याने कमरेला पूर्ण हलवून टाकलं होतं आणि ती रोशनी पूर्णपणे वियोमच्या शरीरात समावेश होते, जसं की त्याला चिरून ती आतमध्ये शिरली असेल. दुसऱ्या क्षणातच वियोमच्या शरीरातनं काळा धुवा बाहेर येतो. त्याचे डोळे अचानक पांढरे व्हायला लागतात आणि तो काळा धुवा एक भयानक मानव आकृतीमध्ये बदलून गेला. त्या आकृतीने पूजा आणि वियोमला घुरत बोलला, मी तुझ्यातला वाईटपणा आहे एका फिजिकल रूपामध्ये. वियोम हा पागल्यासारखा हसायला लागला. त्याचं हास्य पूर्ण खोलीमध्ये दरवळत होतं.
मी माझ्या ध्येयामध्ये सफल झालोय. आता मी या जगाला बदलून टाकेल. दुसऱ्या क्षणातच ती भयानक आकृती पूजाजवळ जाते आणि त्याची मान पकडते. पूजाची आवाज बाहेर येतो. तिचे डोळे एकदम मोठे होतात. वाचवा, वाचवा, वियोम, वियोम, वाचव, वाचव, वाचव. वियोम घाबरतच ओरडतो. हे हे तू काय करत आहेस? ही माझी मैत्रीण आहे. बावळट, या जगात मी तुझ्या जेव्हा मनात होतो तेव्हा तू मला कंट्रोल करू शकत होता, पण तू मला या डायमेन्शनच्या दरवाज्यातून बाहेर काढलंय आणि आता मी माझ्या मर्जीने सर्व काही करू शकतो. आणि दुसऱ्या क्षणात त्याचे लांब भयानक दात पूजाच्या मानेमध्ये धसून जातात. पूजाचं शरीर पूर्ण शांत आणि सफेद पडलं. तिने आखरी श्वास घेतला आणि जमिनीवरती पडली. वियोमचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. त्याची आत्मा जशी पूर्णपणे तुटून गेली असेल हे मी काय केलं? आणि तो तिथेच बेहोश होऊन पडला. ती खोली पूजाच्या रक्ताने आणि मशीनच्या धुव्याने आणि एक नवीन जन्माला आलेल्या दानवाच्या हास्याने पूर्ण भरून गेला होता. दुसऱ्या सकाळी सगळीकडे पूर्ण भारी अंधार जमलेला होता की जसं की अजून रात्र गेलीच नसेल. अर्चना आपल्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये गहिरा विचारात बसली होती. ती रात्रभर पूजाचा वाट बघत राहिली, पण पूजा ही परत नाही आली. पूर्ण रात्रीचा शांतता तिच्या मनामध्ये कोणत्या अनहोनीचा घात करून बसला होता. तिने फोन उचलला आणि योमला कॉल केला. नंतर पूजाला कॉल केला आणि तिचाही नंबर बंद. तिचा हात कापायला लागला. थक हारून तिने आर्यनला फोन लावला. आर्यन, काल पूजा योमच्या जुन्या बंगल्यात गेली होती आणि तिला तर काही तासानंतर परत यायला पाहिजे होतं, पण रात्र झाली, ती नाही आली परत. फोनच्या दुसऱ्या साईडला आर्यनला पूजाचा ऐकून धक्का लागला. मी तुझ्या हॉस्टेलच्या बाहेर बाईक घेऊन येतोय, तू तिथेच उभा राहा. अर्चना टेन्शनमध्ये हॉस्टेलच्या बाहेर उभी होती. एक वेगळीच चिंता तिच्या मनामध्ये धडक देत होती. थोड्याच वेळात आर्यन बाईक घेऊन येतो. असं असू शकतं की पूजाला रात्र झाली आहे म्हणून ती तिथेच थांबली असेल. हां, आधी तर माझ्याही मनात हेच विचार आले होते, पण आता काय माहिती, पण माझं मन कोणत्या अनहोनी होण्याच्या घटनेने चिंतेत आहे. आर्यन चूप राहिला, कारण तेच घटना त्याच्याही मनामध्ये घर करत होती. अर्चना मागे बसली आणि ती बाईक त्या रस्त्यांवरती जोरात पळवत होता. काही वेळातच दोघंही त्या जुन्या बंगल्याच्या समोर उभे होते. तुटलेली खिडकी, पडलेली भिंती आणि पूर्ण शांततेच्या मध्ये जसं की कोणी वर्षानुवर्ष त्या जीवित व्यक्तीने त्याला स्पर्शही नसेल केला. जसंच दोघं आतमध्ये जातात, त्यांना एक सडलेला वासने त्यांच्या नाकावरती तेज वार केला. मंद हवेमध्ये एक मेलेल्या शरीराचा श्वास येत होता. भिंतींवरती मोठ्या मोठ्या मकडींचे जाळे लटकले होते. प्रत्येक कोण्यामध्ये जसं की एक अदृश्य नजर त्यांना बघत असेल. बंगल्यामध्ये एवढा अंधार आणि सन्नाटा होता की त्यांचे स्वतःचा श्वास घेण्याचा आवाजही त्यांना येतो. अर्चना आणि आर्यनने पूजा आणि योमला आवाज लावले, पण ती आवाज भिंतीला टकरावून परत येत होते की जसा बंगला स्वतःच आवाज करत असेल. काही वेळातच ते त्या खोलीपर्यंत जाऊन पोचले. त्या जमिनीवरती पूजाची लाश पडलेली होती. अर्चनाचे डोळे एकदमच मोठे झाले. आर्यन बेहोश पडलेल्या योमकडे जातो. व्योम, लवकर उठ, काय झालंय तुला? योमला होश येतो. चेहरा सफेद आणि डोळ्यामध्ये तीच भीती. तो ओरडतच बोलला, तुम्ही दोघं इथून चालले जा. तू पागल झाला आहेस का? तूच पूजाला मारलास ना? तू पूर्णपणे पागल झाला आहेस. त्या क्षणात त्या खोलीच्या अंधारामध्ये दोन चमकणारे डोळे समोर आलेत. लाल, भुकी आणि दानवी. अर्चना घाबरतच बोलते, आर्यन, हे कोण आहे? दुसऱ्या क्षणातच तो भयानक राक्षस अंधारातून निघून त्यांच्या समोर येतो. त्याचे वाढलेले नख, वाकलेलं शरीर आणि त्याचा भारी श्वास त्या शांततेला चिरत होता. आणि ह्याच्या आधी की कोणी काही समजेल, तो राक्षस
अर्चनावरती झडप घेतो आणि तिच्या मानेवरती आपल्या दाताचा हल्ला करतो. अर्चनाच्या आवाजाने पूर्ण खोलीमध्ये आवाज तरळला आणि तिचं शरीर निळं पडलं आणि पूर्ण रक्त शोषून घेतलं गेलं. आर्यन ओरडला. शेवटी हे आहे काय? व्योम ओरडत, घाबरत आणि तुटलेल्या श्वासामध्ये पूर्ण घटना सांगायला लागला. त्याचा आवाज हा कापायला लागला की जसं की प्रत्येक शब्द हा मृत्यूचं आवाहन असेल. सगळं ऐकल्यानंतर आर्यन हळू आवाजात बोलतो. मी तुला बोललो होतो, तुझी ही स्ट्रेंजर थिंग्सचे विचार आपल्या सगळ्यांना बर्बाद करेल. आणि आता याला याच्या डायमेन्शनमध्ये वापस कसं पाठवायचं? हे ऐकून व्योमच्या डोळ्यामध्ये थोड्या वेळासाठी चमक येते. तो मशीनकडे जातो आणि मोठ्या श्वासाने ते बटणं दाबायला लागलात आणि अचानक मशीनमधून एक मोठी रोशनी बाहेर आली आणि राक्षसच्या डोळ्यामध्ये आणि त्या रोशनीमध्ये एक ज्वाला फडकली. मी वापस नाही जाणार. तो झपटून व्योम आणि आर्यनच्या अंगावरती झपट घेतो. त्याची पकड एवढी मजबूत होती की दोघांचीही हड्डिया एकदम तुटायला लागली आणि त्याचा आवाज त्या बंगल्यांमध्ये येतो आणि थोड्या क्षणातच ते दोघांनाही आपला दम सोडला आणि राक्षस त्या रोशनीमध्ये कुठेतरी गायब झाला आणि त्या मशीनने भयानक विस्फोट केला. पूर्ण कमरा हा उडून गेला आणि सगळी चारीकडे फक्त शांतता राहिली. कोणताच आवाज नाही, कोणता श्वास नाही, फक्त एक मृत्यूचा आवाज. दरवाजे स्वतःच बंद झाले आणि त्या भिंतीने पूर्ण आवाज घेतला.